आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वनोली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ज्योती पवार यांची बिनविरोध निवड। बागलाण तालुक्यातील वनोली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत ज्योती नितीन पवार या बिनविरोध निवडून आल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले। गावकऱ्यांच्या एकमतातून ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले। वनोली ग्रामपंचायतीची मागील निवडणूक 9 सदस्य आणि एक थेट सरपंच अशा स्वरूपात पार पडली। मात्र वार्ड क्रमांक 2 मधील सदस्य भारती रमेश भांबरे यांचे गतवर्षी अल्पशा आजाराने निधन झाल्याने संबंधित जागा रिक्त झाली होती। या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। या निवडणुकीसाठी गावातील अनेक ग्रामस्थांची नावे चर्चेत असताना ग्रामस्थांनी परस्पर समन्वयातून बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला। त्यानुसार ज्योती नितीन पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। अर्ज पडताळणीच्या दिवशी त्यांचा एकच अर्ज प्राप्त झाला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी तो वैध ठरविला। इतर कोणताही अर्ज दाखल न झाल्याने ज्योती पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले। ज्योती पवार या भारतीय जनता पार्टीच्या किसान सेल मोर्चाच्या मालेगाव विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष नितीन पुंडलिक पवार यांच्या पत्नी आहेत। त्यांच्या निवडीमुळे गावाच्या विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ही निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे तसेच भाजपा तालुका अध्यक्ष शरद भामरे यांनी विशेष पुढाकार घेत गावकऱ्यांमध्ये समन्वय साधला। गावातील ऐक्य आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत लोकशाही प्रक्रियेला सकारात्मक दिशा देण्यात या प्रयत्नांना यश आले। वनोली ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून नव्याने निवडून आलेल्या ज्योती पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे।